तर ही जी देशभक्तीची भावना असते, देशप्रेमाची भावना असते, ही पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही जागृत होते. कारण काय होतं की बाकीच्या दिवशी रोटी कपडा मकानच्या लढाईमध्ये किंवा इतर कामामध्ये आपण अगदी. आपलं जे देशाप्रत्येचं जे कर्तव्य असतं ते पुष्कळ वेळा विसरतो. हो. म्हणजे असं म्हटलं जातं की देशासमोर आज सुरक्षेची अनेक आव्हानं आहेत किंवा इतर पण अनेक आव्हानं आहेत आणि या आव्हानाला जर तोंड देण्याकरता एका वाक्यामध्ये जर तुम्ही उत्तर द्यायचं म्हटलं तर ते उत्तर असं की एक देशप्रेमी देशभक्त नागरिक जो क्रियाशील आहे आणि जो देशाकरता काहीतरी करायला तयार आहे तो देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि हीच जी प्रवृत्ती देशभक्तीची देशप्रेमाची या 26 जानेवारीच्या परेडमुळे पुन्हा एकदा जागृत होते आणि पुन्हा एकदा लोकांना वाटतं की इतक्या लोकांनी जर देशाकरता प्राण्याचं बलिदान दिलेलं आहे तर मी सुद्धा एक चांगला नागरिक म्हणून देशभक्त नागरिक म्हणून देशाकरता काहीतरी करीन आणि तसं झालं तरच सगळ्या देश एकत्र येऊन प्रगतीला आपला हातभार लावतो. तर हो. मला वाटतं ही भावना जागृत होणं हे या दिवसाचं सर्वात मोठं एक म्हणजे संदेश आहे आणि ते खरोखरच जागृत होतं ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं संचलन ते बघतो. हो. सर, कर्तव्य पथावरचं हे पथसंचलन ज्याचं काय विशेष आहे असं आपल्याला वाटतं, सामर्थ्याचं प्रतीक म्हणून सुद्धा या पथसंचलनाकडे आपण बघतो आणि तुम्ही स्वतः कर्तव्य पथावरचं पथसंचलन कधी बघितलंय का? तो अनुभव कसा राहिला? हे संचलन मी बघितलं आहे का अनेक वेळा आणि काही वेळा याच्यामध्ये भाग पण घेतलेला आहे. म्हणजे मी या कर्तव्य पथावरनं परेडमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे, परंतु ते अनेक वर्षापूर्वी. एक अतिशय वा. महत्वाची बाब अशी की याच्या आधी जे संचलन सुरू व्हायचं ते राजपथावरनं सुरू व्हायचं. हो. राजपथ म्हणजे देशाचे राजे म्हणजे त्याचा जे इतिहास होता तो ब्रिटिश साम्राज्याशी होता. हं. परंतु 1947 साली भारत स्वतंत्र झाला हं. आणि त्याच्यानंतर असं म्हणजे आता हे गेल्या 10 वर्षामध्ये असं वाटायला लागलं की याला आपण ब्रिटिशांचं नाव का द्यावं, या रस्त्याला आपण आपलं नाव का देऊ शकत नाही. तर हं. म्हणून आता तो कर्तव्य पथ निर्माण झालाय ज्याच्यावरनं आपल्याला आता कॉन्व्हॉय जाताना दिसतो आहे पंतप्रधानांचा. तर हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने हा कर्तव्य पथ म्हणजे कर्तव्य पथ हा बांधला गेलेला आहे आणि आपल्याला आठवत असेल की जी देशाला स्वतंत्र करायची जी शेवटची लढाई होती ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी इंडियन नॅशनल आर्मी होती ती 1944 साली लढली होती आणि आपल्याला ही पण कल्पना असावी की नेताजी सुभाषचंद्र बोसांची जी आझाद हिंद सेना होती हो. ती हो. भारताच्या इम्फाल राज्यात मणिपूरच्या इम्फालमध्ये पोहोचली होती, कोहिमामध्ये पोहोचली होती. परंतु दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचा पराभव झाला आणि मग इंडियन नॅशनल आर्मीला पुढे येता आलं नाही. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रचंड प्रयत्न करून ते भारताच्या सीमेवरती पोहोचले होते. तर त्यांच्या नावावरती एक पथ निर्माण करणं मला वाटतं ही एक ट्रिब्यूट आहे या एका स्वातंत्र्य सेनानीला की ज्यांनी देशाला हो. स्वतंत्र करण्यामध्ये एक मोठं योगदान दिलेलं सर, होतं. काही क्षण सर थांबवते. जसं तुम्ही म्हणालात की संरक्षण मंत्री पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत. पंतप्रधान Prime नरेंद्र Minister मोदींचा Narendra कॉन्व्हॉय. Modi's carcade has arrived at the National War Memorial. And as the leader of the government of the country, he will lead the nation in paying homage here at the National War Memorial. नॅशनल वॉर मेमोरियल पाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. माननीय प्रधानमंत्री का आगमन राष्ट्रीय समर स्मारक पर। राष्ट्रीय समर स्मारक आज के भारत का एक और तीर्थ। ये स्मारक अपने वीर शहीदों के लिए राष्ट्र की कृतज्ञता का प्रतीक, श्रद्धा और गौरव, इन भावों का संगम। The Prime Minister, having arrived here, is now moving towards the Amar Chakra, or the Circle of Immortality. Here is lit the eternal flame, or the Amar Jawan Jyoti, which burns continually under the central obelisk. Fire, pure and strong and vibrant, purifying and transforming. And after that,
The laying of the wreath by the Prime Minister will be a solemn tribute to those who for our today gave up their tomorrow. The circular wreath, symbolic of eternity, the continuity of the cycle of life and the journey of the being with no beginning, no end. And following the wreath laying, the guard commander will give the command for Salami Shastra, followed by Shok Shastra, the haunting strains of the last post, and then 2 minutes of silence. इंडिया गेट और मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम के बीच स्थित है राष्ट्रीय समर स्मारक और ये पुष्प चक्र Antar-Sena Samman Guard! Salamat! Shast! Antar-Sena Samman Guard! Shok! Shast!
Yes! अंतर सेना सम्मान गार्ड सलामी यस अंतर सेना सम्मान गार्ड पंजाब यस The buglers sounding the rouse, the guard commander ordering Salami Shastros salute with arms, marking the completion of 2 minutes of silence. Silence, quiet, still, tranquil. While a billion hearts beat, some now lie still. As gratitude, homage and honor call, the silence quietly, saying it all. The wreath-laying ceremony here at the National War Memorial, a solemn and poignant one. Time, the great healer, the great mediator, and the great change maker. As it seamlessly carries the moments away, it leaves in its wake many things, stories, memories, and heroes. And today, we revere and pay homage to those heroes. देश के लिए सर्वोच्च बलिदान करने वाले अमर शहीदों को राष्ट्र का नमन। माननीय प्रधानमंत्री द्वारा श्रद्धांजलि अर्पित की गई। अमर जवानों का बलिदान आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा है। अब माननीय प्रधानमंत्री डिजिटल पुस्तिका में अपने विचार और भावों को दर्ज करेंगे। ये बेहद भावुक कर देने वाला और गौरवपूर्ण पल है। राष्ट्रीय समर स्मारक जहां गणतंत्र दिवस पर प्रधानमंत्री द्वारा अमर जवानों को श्रद्धांजलि के पश्चात ये समारोह विधिवत प्रारंभ होता है। अपने विचारों और मन के भावों को डिजिटल पुस्तिका में दर्ज करते माननीय प्रधानमंत्री याद बहुत आते हैं वो और हमेशा याद रहेगा उनका बलिदान। क्या तुम्हें मालूम था कि तुम इतने याद आओगे, देश पर जान लुटाओगे, फिर जैसे फलक पे सितारा बन जाओगे। जब भी देखोगे हमें तो संतोष बहुत होगा। जिस देश की रक्षा अपने लहू से की है, उसके यश और मान में वृद्धि की है, उसे तुम पर नाज है। तुम मान हो हमारा, देश का अभिमान हो। अमर जवानों को नमन। As the Prime Minister leaves the National War Memorial, the focus will now move to the saluting base, where after the arrival of the President of India, Srimati Draupadi Murmu, the celebrations and the parade will begin. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय समर स्मारक से प्रस्थान कर रहे हैं कर्तव्य पथ की ओर। अब गतिविधियों का केंद्र बनने वाला है कर्तव्य पथ। 76वें गणतंत्र दिवस समारोह पूरी भव्यता के साथ कुछ ही देर में हम सबके सामने होगा।
A beautiful winter morning, a slight breeze picking up, of course, the flutter in the flag and also the spirits of everyone here. देश के 76वें गणतंत्र दिवस के अवसर पर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने श्रद्धा सुमन अर्पित किए राष्ट्रीय समर स्मारक पर, और इधर रायसीना पहाड़ी पर स्थित भव्य राष्ट्रपति भवन से देश की राष्ट्रपति माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू और इस वर्ष के गणतंत्र दिवस के हमारे खास मेहमान इंडोनेशिया के राष्ट्रपति श्री प्रबोवो सुबियांतो के साथ समारोह पूर्वक प्रस्थान करेंगी कर्तव्य पथ की ओर। गणतंत्र मंडप राष्ट्रपति भवन का भव्य हॉल है, वहां से माननीय राष्ट्रपति महोदया प्रस्थान कर रही हैं। राष्ट्रपति महोदया के सैन्य सचिव मेजर जनरल रंजीत सिंह मनराल उनके ठीक पीछे बाईं ओर हैं, और दाहिनी ओर राष्ट्रपति के उप सैन्य सचिव ग्रुप कैप्टन अभय अरुण फनसलकर। राष्ट्रपति महोदया के एडीसीज भी सधे कदमों से आगे की ओर बढ़ते नजर आ रहे हैं। दाहिनी ओर हैं लेफ्टिनेंट कमांडर सानिल उमेश पारुलेकर और बाईं ओर मेजर अविनाश छेत्री। देश की राष्ट्रपति माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू, उनके साथ इस वर्ष के गणतंत्र दिवस के मेहमान इंडोनेशिया के राष्ट्रपति श्री प्रबोवो सुबियांतो, राष्ट्रपति के सैन्य सचिव मेजर जनरल रंजीत सिंह मनराल, राष्ट्रपति महोदया के ठीक पीछे दाहिनी ओर और बाईं ओर राष्ट्रपति के उप सैन्य सचिव ग्रुप कैप्टन अभय अरुण फनसलकर। राष्ट्रपति महोदया को और मुख्य अतिथि को राष्ट्रीय सैल्यूट प्रदान किया जाएगा प्रेसिडेंट बॉडीगार्ड के द्वारा। And here, let's take a moment to honor the President's bodyguards, one of the most prestigious regiments of the Indian Armed Forces. This elite cavalry unit, steeped in history and tradition, stands as a symbol of honor and pride. And here arrives the historic buggy. Coming back to the President's Bodyguards, which is the oldest regiment in the Indian Army, originally known as the Governor General's Bodyguards. It has evolved to become the ceremonial and operational unit it is today, with the dual role of ceremonial duties and operational responsibilities. The President's Bodyguard is not just a symbol of या सगळ्या grandeur. संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. हेमंत सर, आधी अमर जवान ज्योतीवर पंतप्रधानांची मानवंदना आणि त्यानंतर कर्तव्य पथावरचं काही वेळात सुरू होणारे पथसंचलन, काय सांगाल? असं हे जे नॅशनल वॉर मेमोरियल आहे तिथे पंतप्रधानांनी जाऊन आपल्या त्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथला आपण जर कार्यक्रम बघितला असेल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांना जे सैनिक ज्यांनी प्राणाचं बलिदान दिले देशांकरता त्यांना सलामी शस्त्र मी त्यांना मानवंदना ही देण्यात आली. मानवंदना दिल्यानंतर हे जे मानवंदना देणारे जे सैनिक होते त्यांनी आपलं शस्त्र उलट केलं आणि त्यांना मग शोक श्रद्धांजली ही वाहिली आणि ते 2 मिनिटं शांतता तिथे ऑब्झर्व करण्यात आली त्यांना म्हणजे त्यांना ही मानवंदना देण्याकरता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सलामी शस्त्र झालं आणि त्याच्यानंतर लास्ट पोस्ट ही साईन म्हणजे ही वाजवण्यात आली. लास्ट पोस्टचा अर्थ हे जे जवान ज्यांनी प्राणाचं बलिदान केलं त्यांना आमचा हा शेवटचा सल्यूट. आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी तिथे जे व्हिजिटर्स बुक असतं तिथे जाऊन सही केली आणि त्याच्यानंतर
ते आता जे परेडचा जो मुख्य स्टँड आहे तिकडे परत जात आहे. आणि याच वेळामध्ये राष्ट्रपती भवनमध्ये एका सेरेमोनियल पद्धतीने हो. या अ, या या प्रजासत्ताक दिनाचे जे मुख्य पाहुणे आहेत, इंडोनेशियाचे प्रेसिडेंट, त्यांना इथे मानवंदना देण्यात आली आणि हां. आपण ती मानवंदनाही बघितली. हो. आणि यावेळी एक अतिशय महत्वाची घटना ही आपल्याला दिसते आहे, की आता जे दृश्य आपल्याला दिसतं आहे, हो की सर. एका बग्गीमध्ये म्हणजे घोड्यांनी ओढलेल्या गाडीमध्ये मुख्य पाहुणे इंडोनेशियाचे प्रेसिडेंट आणि राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या येत आहेत. आपल्याला आठवत असेल की घोड्याची ही जी बग्गी होती ही 1984 पर्यंत येत होती. त्याच्यानंतर ती थांबली. कारण 84 साली आपल्याला आठवत असेल की देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा दहशतवादामुळे मृत्यू झाला होता. तर त्याच्यामुळे असं वाटलं की घोड्याच्या बग्गीत जाणं हे सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं नाही, म्हणून ती बग्गी थांबवण्यात आली आणि त्यानंतर फक्त बुलेट प्रूफ गाड्या, ज्यात आपल्याला एखादी गाडी इथे समोर दिसते आहे, होय. त्या करण्यात आल्या. परंतु आता गेल्या काही वर्षामध्ये देशाची सुरक्षा अत्यंत मजबूत झाली आहे. आपण दहशतवादाचा कंबरड मोडलेला आहे. तर म्हणून यावेळेला पहिल्या वेळा राष्ट्रपती आणि देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आलेले सर्वात महत्वाचे पाहुणे त्यांना आपण एका उघड्या घोड्याच्या बग्गीतनं आणलेलं आहे. हे थोडक्यात दाखवत आहे की आता आपला देश गेल्या काही वर्षामध्ये किती सुरक्षित झाला आहे. आणि दुसरं मी जे कॉमेंट ऑफर करीन की जे मुख्य पाहुणे आहेत त्यांच्याविषयी, हो. इंडोनेशियाचे प्रेसिडेंट हे मुख्य पाहुणे आहेत आणि इंडोनेशिया हा साऊथ ईस्ट एशियामधला एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा देश आहे. या देशाशी आपले पारंपरिक संबंध आहेत आणि साऊथ ईस्ट एशियामधल्या देशांच्या पैकी सर्वात जास्त आर्थिक संबंध हे आपले इंडोनेशियाशी आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी मैत्री अजून वाढवणं हे आपल्याकरता पण फायदेशीर आहे आणि त्यांच्याकरता पण आहे. परंतु ज्या वेळेला त्यांनी यायचं ठरवलं भारतामध्ये, तर त्यांनी असा एक प्लॅन केला होता की भारताचं 26 जानेवारी संपल्यानंतर ते तिथून लगेच पाकिस्तानमध्ये जाणार होते. भारताने सांगितलं हे बरोबर नाही, कारण पाकिस्तान आमचा शत्रू, याच्यात कुणाच्या मनात शंका नको. तर तुम्ही भारतातनं जर पाकिस्तानमध्ये लगेच गेला तर हा संदेश चांगला नाही. तर आपल्या या ऑब्जेक्शन वरती इंडोनेशियन प्रेसिडेंटनी आपलं ऐकलं आणि त्यांनी भारताच्या व्हिजिट नंतर लगेच पाकिस्तानमध्ये जाण्याचं थांबवलेलं आहे. म्हणजे भारताची जी डिप्लोमॅटिक शक्ती आहे, मुत्सद्देगिरीची शक्ती आहे, ती केवढी वाढलेली आहे हे आपल्याला लक्षात यावं. वा. आणि ते आता केवळ फक्त आपल्या परेड करता आलेले आहेत आणि दुसरीकडे नंतर ते परत कुठेही जाणार नाहीत. ते आपल्या देशाला परत हे जातील. हो. तर हे एक महत्वाची गोष्ट. नक्की. आणि हो, आणि आता शेवटचं एवढं सांगू इच्छितो की आता पंतप्रधान आता जी प्लॅटफॉर्म आहे परेडचा तिकडे येत आहेत आणि अर्थात मध्ये जे VIP किंवा इतर लोक आहेत तर त्यांना भेट देऊन ते पुढे जातात. तिथे मला एक गोष्ट सांगायची आहे की याच्या आधी अशा परेडला फक्त VIP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स यांनाच फक्त बोलवलं जायचं. परंतु आता जर आपण दृश्य बघाल इथे आपल्याला सामान्य नागरिक बसलेले दिसत आहेत. म्हणजे आता असं ठरवलं गेलेलं आहे की सामान्य नागरिकांना सुद्धा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा जवळ बसून बघता यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की प्रजासत्ताक दिन हा फक्त VIPs करता, म्हणजे मिनिस्टर्स असो की MPs असो की इतर यांच्याकरता असं नाही. आता काही जागा VIPला दिल्या जातात, परंतु पुष्कळशा जागा या सामान्य नागरिकांना पण दिल्या जातात आणि ते एक लॉट काढला जातो की जे ऑनलाईन ऍप्लिकेशन देतात त्यापैकी काही जणांना, म्हणजे वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना प्रजासत्ताक दिनाचा जो सोहळा आहे हा स्वतःच्या डोळ्यांनी अतिशय जवळून जाऊन बघता येतो. आणि आपण आपल्या सामान्य नागरिकांची आता किती काळजी घेतो आहे याची याच्यावरनं आपल्याला कल्पना यावी. आणि बरोबर. याच्याशिवाय हो, आणि अनेक अशी जण असतात की ज्यांची नावं पण आपल्याला माहिती नसतात पुरेशी, परंतु त्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं की आज 11 जणांना, महाराष्ट्रातल्या 11 जणांना पद्मश्री किंवा पद्मविभूषण ही अवॉर्ड मिळालेली आहेत. त्याच्यामधली 3 नावं तर माझ्या ओळखीची पण नाहीत. परंतु म्हणजे मी काही फार मोठा असं मला म्हणायचं नाहीये, पण म्हणायचा अर्थ असा की ही लोक अतिशय शांतपणे वनवासी म्हणजे जे आदिवासी त्यांच्याकरता काम करता आहेत, कुठेतरी डॉक्टर्सचं काम चांगलं करतायत वगैरे. कारण याच्या आधी जे अवॉर्ड्स वगैरे दिले जायचे ते म्हणजे कुठला तरी क्रिकेटर, कुठला तरी सिनेमा नट,
कुठला तरी असा मोठा सेलिब्रिटी ज्यांना दिले जायचे. हो, परंतु हो. यावेळेच्या लिस्टमध्ये असे अनेक नावं आहेत की मी आपल्याला सुद्धा विचारू शकतो की ही जी नावं, जी महाराष्ट्रातली जी 13 नावं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही खरोखर किती लोकांना ओळखता? तुम्ही आता त्याचं कार्य इतकं म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये होतं की ते कधी मीडियामध्ये कधी पुढे आलेच नाही. बरोबर. परंतु हे ओळखलं की त्यांनी समाजाकरता, देशाकरता खूप चांगलं काम केलेलं आहे, म्हणून त्यांना सुद्धा अशा प्रकारचं पुरस्कार देणं हे महत्वाचं आहे. हो हेमंत सर. हेमंत सर, आणि काही क्षण फक्त थांबवते. आता दृश्यांमध्ये आपण बघितलं which is the uniform of the जगदीश president's धनखड bodyguard, पण gently कर्तव्य coming in पथावर उपस्थित towards झाले, saluting सपत्नीक, base. आणि पंतप्रधानांनी त्यांचं राष्ट्रपती स्वागत केलं. On their राष्ट्रपती magnificent द्रौपदी bay मुर्मू and प्रमुख dark पाहुण्यांसह grey-colored mounts, कर्तव्य the senior-most पथावर regiment of the Indian दाखल Army, झालेल्या escorting आपण the बघतोय. Supreme Commander of the Indian Armed पंतप्रधान Forces, नरेंद्र मोदी the President of India, त्यांनाही to the saluting base. रिसीव्ह करतील. As India हेमंत सर, celebrates her 76th किती सुंदर Republic Day. नियोजन, प्रोटोकॉल चोखपणे पाळला जाणं आणि अप्रतिम प्रदर्शन म्हणजे, तर हे सगळं कशाचं द्योतक आहे? बदलणारा भारत? नक्कीच आहे. आता आपण बघाल तर इथे एवढ्या संस्था सामील आहेत याच्यामध्ये, इतकी वेगवेगळी सुरक्षा दलं सामील आहेत. म्हणजे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, अर्धसैनिक बलं, CRPF आहे, BSF आहे, याच्याशिवाय पोलीस आहे, याच्याशिवाय सगळ्या राज्यांची चित्ररथ आहेत. आणि हा कार्यक्रम जो इतका टाइम प्रमाणे जो फॉलो केला जातो, हे असं करणं म्हणजे खरोखरच जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. आणि आपल्या माहिती करता जे दिल्ली एरियाचे जे GOC आहेत, म्हणजे जे आर्मीचे जे मुख्य सर. आहेत, सर, काही हेमंत सर, काही क्षण थांबवते फक्त. थेट प्रक्षेपण आपण नवी दिल्लीतनं कर्तव्य पथावरचं बघूया. India and Indonesia, two nations that share millennia-old cultural and trade links with shared religious traditions of Buddhism and Hinduism, and a strong treaty of friendship and strategic partnerships. In fact, India and Indonesia's multifaceted partnership stands as a cornerstone of regional security, economic growth, and cultural diplomacy, with both nations well positioned to enhance their global outreach. A beautiful day in the capital, and the welcome warmth of the sun echoing the warmth and friendship between the two nations. भारत ने जब अपना पहला गणतंत्र दिवस मनाया था, तब भी इंडोनेशिया के राष्ट्रपति हमारे मुख्य अतिथि थे। वाह. और आज 75 वर्ष बाद ये एक सुखद संयोग है कि इंडोनेशिया के ही राष्ट्रपति भारत के इस गणतंत्र दिवस समारोह पर मुख्य अतिथि हैं। इस बार का समारोह संविधान के लागू होने के 75 वर्ष पूरे होने पर विशेष फोकस के साथ ही जन भागीदारी भी इस बार के समारोह के केंद्र में है। इस वर्ष समारोह का थीम स्वर्णिम भारत, विरासत और विकास है। So as a part of the special invitees, we have a huge delegation from Indonesia, and of course we'll have their band and their marching contingent. And they have some beautiful memories and pictures to take back with them. And now the national anthem, the 21-gun salute, and the unfurling of the national flag.